ठीक आहे, पहा लक्ष द्या. R1 दिलाय, R2 दिलाय. ठीक आहे, काय फाइंड करायचंय तुम्हाला? रिलेटिव्ह स्पीड फाइंड करायची. रिलेटिव्ह स्पीडच्या बाबतीत हे लक्षात ठेवायचं, दोन याच्यातली रिलेटिव्ह स्पीड जर फाइंड करायची असेल, एक्झाम्पल झालं होतं आपलं एक, काय होतं एक्झाम्पल, काय होतं लक्षात ठेवा. जर दोन ऑब्जेक्ट्स टुवर्ड सेम डिरेक्शन मूव्ह करत असतील, कसे सेम डिरेक्शनला जर मूव्ह करत असेल तर त्यांची वेलॉसिटी, सपोज याची v आहे, याची vb आहे, तर यांच्या वेलॉसिटी मधली जी रिलेटिव्ह वेलॉसिटी येते ती येते vb मायनस va. ठीक आहे, आणि ज्यावेळी ते दोन डिफरंट डिरेक्शनला मूव्ह करतायत त्यावेळी त्यांची वेलॉसिटी काय होते? ऍड अप होते. vab इज इक्वल टू होतो vb प्लस va. हे लक्षात राहू दे एवढं. ठीक आहे, रिलेटिव्ह मोशनच्या एररलेस मध्ये पाहिलं असेल तुम्ही, ते केलंय. ठीक आहे, तर काय करायचंय तुम्हाला? रिलेटिव्ह स्पीड फाइंड करायची. रिलेटिव्ह स्पीड कशी फाइंड करणार? va मायनस vb ने फाइंड करणार आहे. ठीक आहे, तुम्हाला आता R1 आणि R2 दिलेलं आहे. R2 इज इक्वल टू काय मग सांगा? R2 काय? 4t² I प्लस 3t j कॅप. R1 दिलाय, R2 दिलाय. ठीक आहे, positions of particle of 1 and 2 respectively as a function of time, and R2 are in meter and t is in second. The relative speed of particles at instant t is equal to 1 second. ठीक आहे, दिलाय 1 second. रिलेटिव्ह स्पीड फाइंड करायची. ठीक आहे, पोझिशन वेक्टर्स दिलेले आहेत, त्यांना डिफरन्शिएट केलं काय मिळते? वेलॉसिटी मिळणार. ठीक आहे, त्यांना डिफरन्शिएट करा, काय मिळेल? वेलॉसिटी मिळेल. म्हणजे dr1 बाय dt हे सपोज याला म्हणूयात आपण v1, काय म्हणूयात? इज इक्वल टू काय मिळेल? d बाय dt ऑफ काय मध्ये 3i कॅप राहील. 3t मधला म्हणजे जसा 3x चा डेरिव्हेटिव्ह फक्त काय राहतो? 3, तसा 3t चा काय राहणार आहे? फक्त 3. ठीक आहे, याचा काय होईल? प्लस 8t j कॅप. हा आला वेलॉसिटी v1. ठीक आहे, याच्यासाठी टाइम पुट करू शकता आता तुम्ही. टाइम किती आहे? 1 सेकंड दिलाय. टाइम किती आहे? 1 सेकंड. तो 1 सेकंड पुट करा म्हणजे काय येईल ते? 3i कॅप प्लस 8 j कॅप. ही आली वेलॉसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल. सेकंड पार्टिकलची वेलॉसिटी कशी फाइंड करणार? अशीच. कशी? सेकंड पार्टिकलची वेलॉसिटी काय येईल? v2 इज इक्वल टू dr2 बाय dt विच इज इक्वल टू d बाय dt ऑफ काय? r2 ची व्हॅल्यू 4t² i कॅप प्लस 3t j कॅप विच इज इक्वल टू काय येईल ते? 8t i कॅप प्लस 3 j कॅप. ठीक आहे, टी पुट करा म्हणजे काय आला तो? 8i कॅप प्लस 3 j कॅप. ही आली v2. ठीक आहे, मग काय फाइंड करायचं तुम्हाला? रिलेटिव्ह वेलॉसिटी फाइंड करायची. रिलेटिव्ह वेलॉसिटी कशी फाइंड करतात? v2 मायनस v1. ठीक आहे, मग रिलेटिव्ह वेलॉसिटी और रिलेटिव्ह स्पीड. ठीक आहे, काय ते? v2 मायनस v1. रिलेटिव्ह स्पीड फाइंड करायची. स्पीड कशी फाइंड करणार? मग वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड येणार. काय येणार? वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड. ठीक आहे, v2 ची व्हॅल्यू काय बघा? 8i कॅप प्लस 3 j कॅप आणि मायनस काय? मायनस 3i कॅप प्लस 8 j कॅप. टी दिलाय ना, टी पुट केल्यानंतर ही व्हॅल्यू आलेली. ठीक आहे, मग काय आलं ते? 8 मायनस 3 5i कॅप आणि हे मायनस 5 j कॅप. ही आली रिलेटिव्ह वेलॉसिटी. काय आली? रिलेटिव्ह वेलॉसिटी. काय फाइंड करायची आहे? स्पीड फाइंड करायची आहे. मग स्पीड काय असतो? मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी. वेलॉसिटीचा काय घेणार तुम्ही? मॅग्निट्यूड. रिलेटिव्ह वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड इज इक्वल टू काय येईल? स्क्वेअर रूट ऑफ 5² प्लस 5² म्हणजे 25 प्लस 25. किती आलं ते? 50. स्क्वेअर रूट ऑफ 50. त्याला कसं लिहू शकता तुम्ही? 5√2. याला कसं लिहिणार? कसं लिहिणार? 25 इंटू 2 बरोबर. आणि 25 इंटू 2 काय असतो? 5√2. काय काढलं? हा बरोबर, 5√2. बरोबर ना? पुढे अ शिप ए इज मुव्हिंग. हा कोणाचा आहे? वैभवीचा आहे कदाचित. अ शिप ए इज मुव्हिंग वेस्टवर्ड विथ स्पीड 10 किलोमीटर पर आवर. एक शिप ए ती मूव्ह करते वेस्टवर्ड. वेस्टवर्ड मध्ये कोणती डायरेक्शन होईल आता? लेफ्ट की राईट? राईट असेल ती ईस्ट घ्यायची, लेफ्ट असेल ती वेस्ट. म्हणजे शिप कुठं मूव्ह करते? इथे वेस्टला मूव्ह करते विथ स्पीड 10 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, अँड अ शिप बी 100 किलोमीटर साउथ ऑफ ए. ठीक आहे, अ शिप ए इज मूव्हिंग वेस्टवर्ड विथ स्पीड 10 किलोमीटर पर आवर अँड शिप बी
100 किलोमीटर साउथ ऑफ ए इज मूविंग नॉर्थवर्ड्स विथ स्पीड, ती कशी मूव्ह करते नॉर्थवर्ड्स मूव्ह करते विथ स्पीड 10 किलोमीटर पर आवर, आणि किती डिस्टन्स आहे 100 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. ठीक आहे, इथून इथं मूव्ह करणार आहे ही शिप, इथून इथं मूव्ह करणार आहे. द टाइम आफ्टर विच द डिस्टन्स बिटवीन देम बिकम्स शॉर्टेस्ट इज, शॉर्टेस्ट डिस्टन्स कधी असेल हे फाइंड करायचं आहे. शॉर्टेस्ट डिस्टन्स सांगा बरं. जर सपोज हा ए पॉइंट आहे म्हणूयात, ही शिप ए कोणती आहे शिप, ही ए शिप आहे आणि ही बी शिप आहे, तर बी टू ए जाण्यासाठी किंवा ए टू बी जाण्यासाठी शॉर्टेस्ट डिस्टन्स काय, हे काय सी, बरोबर, हेचा शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. ठीक आहे, ते शॉर्टेस्ट डिस्टन्स तुम्हाला फाइंड करायला लागेल. आधी तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, टाइम आफ्टर विच डिस्टन्स बिटवीन देम इज शॉर्टेस्ट. शॉर्टेस्ट डिस्टन्स मिळालं. ठीक आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स, आता हे काय वेलॉसिटी काय, डिस्टन्स अपॉन टाइम आहे ना. ठीक आहे, डिस्टन्स जर तुम्हाला टाइम फाइंड करायचा आहे तर टाइम इज इक्वल टू काय मिळेल मग, डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. ठीक आहे, डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी केली तर तुम्हाला काय मिळणार आहे, शॉर्टेस्ट टाइम रिक्वायर्ड मिळणार आहे. हे कळालं का इथपर्यंत. ठीक आहे, तुम्हाला काय काय कंडिशन्स दिल्यात, ही इथली बी ची स्पीड किती आहे 10 आहे, याची पण किती आहे 10 आहे. मग ही स्पीड, इथली स्पीड काय येईल बरं 10√2. कशी आली 10√2, 10√2 हा काय यांचा रिझल्टंट आहे ना, बरोबर, हा काय रिझल्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं. दोन साइड जर इक्वल असतील तर त्यांचा रिझल्टंट हा येतो √2 ने मल्टिप्लाय करून. काय येतो √2 ने मल्टिप्लाय करून. इथं जर 3 असतं, इथं 3 असतं, हा आला असतं 3√3. ठीक आहे, पण करून पाहते काइन मग यांचा रिझल्टंट यश काइन रिझल्टंट स्क्वेअर रूट ऑफ 10 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर, याचा रिझल्टंट आला काढतोय आपण. थांबा अजून यायचंय. सो ती काय आला 10√2, रिझल्टंट आला 10√2. हा रिझल्टंट किती आहे 10√2. तुम्हाला वेलॉसिटी विचारलेली नाही, काय विचारलंय टाइम, काय विचारलंय टाइम. मग हे आन्सर असेल का, येऊ शकतं माहित नाही. ठीक आहे, हे आन्सर हा चेक करूयात काय येतं आन्सर. ठीक आहे, असू शकतं 10√2 पण असू शकतं, पण तुम्हाला विचारलंय काय, तुम्हाला विचारलाय टाइम, वेलॉसिटी नाही. ठीक आहे, मग कसं फाइंड करणार, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आहे, टाइम इज इक्वल टू काय डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. वेलॉसिटी तुम्हाला माहिती आहे इथली किती आहे ती 10√2. डिस्टन्स माहिती आहे का काय, इथून इथपर्यंत विचारते मी, इथून इथपर्यंत नाही. तुम्हाला टाइम कुठून कुठं का फाइंड करायचा आहे, इथून बी पासून ए पर्यंत टाइम फाइंड करायचा आहे, कुठून बी पासून ए पर्यंतचा टाइम फाइंड करायचा आहे. तिथली वेलॉसिटी तुम्हाला कळाली किती आहे 10√2. ठीक आहे, तिथला टाइम तुम्हाला काढायचा आहे, मग तिथं डिस्टन्स तुम्हाला माहित पाहिजे ना. डिस्टन्स हे का 100 नाही, 100 नाही डिस्टन्स. डिस्टन्स कुठून कुठं असलं पाहिजे, बी टू ए असलं पाहिजे. तर बी टू ए तुम्हाला माहिती आहे का डिस्टन्स, नाही माहिती. वेक्टर येतो आपल्याला, बरोबर, वेक्टर यूज करायचं. मग वेक्टर कसं यूज करणार, एक साइड तुम्हाला माहिती आहे ना 100, मग दुसरी साइड सपोज फाइंड करायची आहे, कशी फाइंड करणार, इथला जर अँगल तुम्हाला माहित असेल तर कसं काय 45 अकूट अँगल. बरं, हे लक्षात राहू द्या, दोन साइड्स जर इक्वल असतील तर त्यांचे अँगल्स पण काय असतात इक्वल असतात. ठीक आहे, आता इथे दोन साइड्स इक्वल आहे ना, 10 किलोमीटर ही 10 किलोमीटर आहे. ठीक आहे, मग हा तर माहिती आपल्याला किती आहे 90 आहे, म्हणजे हा किती राहिला मग 45 आणि 45. जर इथला डिस्टन्स 100 किलोमीटर आहे, ठीक आहे, हे सांगा मला, एक कंपोनंट 100 आहे तर इकडचा कंपोनंट यांच्यातलं डिस्टन्स 45 आहे, तर हा काय येणार आहे 145 आहे ना, कॉस 45. ठीक आहे, म्हणजे काय आला तो इथला कंपोनंट काय आला 100/√2 ते असं लिहू द्या आधी कॉस 45 च्या टर्म्स मध्ये 100 कॉस 45. हे समजलंय का सगळ्यांना काय केलंय आपल्याला डिस्टन्स कुठला फाइंड करायचा आहे, ते टाइम कुठला फाइंड करायचा आहे ए टू बी चा. ठीक आहे, मग ए टू बी चा तुम्हाला वेलॉसिटी मिळाली आहे, वेलॉसिटी किती आहे 10√2 आहे, तुम्हाला तिथलाच टाइम फाइंड करायचा आहे. मग तुम्हाला डिस्टन्स माहित पाहिजे, मग डिस्टन्स कसं फाइंड केलं, एक डिस्टन्स तुम्हाला माहितीये, इथून इथपर्यंत डिस्टन्स माहितीये, याच्या इकडची साइड तुम्हाला फाइंड करायची, मग ती कशी येईल, त्याचा एक अँगल माहिती आहे थीटा 45. ठीक आहे, म्हणून जर याचा 100 cos 45 घेतला तर ही साइड मिळणार आहे तुम्हाला.
हे समजलं का? मग काय येईल ते? काय येईल ते? म्हणजेच काय आलं ते 100 अपॉन √2 आणि अपॉन 10 √2 आहे. हा √2 वरती जाईल इथे. ठीक आहे, म्हणजे काय होईल ते 100 √2 इंटू √2 काय झाला 2 आणि 10 पण खाली आला, 0 0 गेला, किती आलं ते 5. ऑप्शन आन्सर करेक्ट आहे का चेक करा एकदा. समजलंय काय गेलं? समजलंय? पुढचा क्वेश्चन पहा. हा क्वेश्चन कोणाचा आहे? 2 cars are moving at in a same direction with speed 30 km/h. 2 cars सेम डिरेक्शनला मूव्ह करताय विथ स्पीड 30 km/h. With speed 30 km/h. They are separated by distance 5 km. The speed of car moving in opposite direction. If it meets the 2 cars at an interval of 4 minutes will be. क्वेश्चन काय समजला? डायग्राम काढत चला. 2 कार्स आहेत. सपोज ही एक कार आहे. नाही, कार नाही काढणार. ठीक आहे, ही एक कार आहे आणि ही एक कार आहे. ठीक आहे, दोघांची ही स्पीड किती आहे 30 km/h आहे. याची पण स्पीड किती आहे 30 km/h आहे. ठीक आहे, यांच्यातला डिस्टन्स दिले आपल्याला किती 5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. त्यानंतर यांच्या अपोजिट एक कार इथे, ती अपोजिट डिरेक्शनला चालली आहे. कशी चालली आहे? अपोजिट डिरेक्शनला. अपोजिट डिरेक्शनला मूव्ह करत असताना ती काय काय सांगितलं अजून, तिला त्या कार्सला पास करायला किती मिनिटं लागतायत? किती मिनिटं लागतायत? 4 मिनिटं लागतायत. किती मिनिटं लागतायत? इथून इथे जायला किती वेळ लागतायत? 4 मिनिट लागतायत. ठीक आहे, तर तिची काय काय विचारली आपल्याला, तिची वेलॉसिटी काय, तिची वेलॉसिटी काय. क्वेश्चन समजलाय का मुलांना? क्वेश्चन समजलाय का? त्या कारची वेलॉसिटी काय असं विचारलंय. क्वेश्चन समजलाय? क्वेश्चन समजलाय का? सांगा काय करणार मग? काय करणार? काय करणार? यश क्वेश्चन सांग रे परत. हा हा, आणि पुढे 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 अरे पुढे तर विचार. थांबा, क्वेश्चन काय आहे? 2 कार्स आहेत, त्या 2 कार एकाच डिरेक्शनला मूव्ह करतायत. ह्या ज्या 2 कार्स आहेत ह्या एकाच डिरेक्शनला मूव्ह करतायत विथ वेलॉसिटी 30 km/h. ठीक आहे, आता थर्ड कार आहे, ती थर्ड कार काय करते, ती उलट्या डिरेक्शनला चालली आहे. ठीक आहे, तिची स्पीड आपल्याला फाइंड करायची. काय फाइंड करायची? तिची स्पीड फाइंड करायची. सपोज तिची स्पीड आता म्हणूयात v. ठीक आहे, तिची स्पीड आता सपोज म्हणूयात काय v इतकी स्पीड. तुम्हाला विचारलंय काय, या कारला ह्या 2 कार्स मधलं ते डिस्टन्स आहे ते कव्हर करायला किती वेळ लागेल? क्वेश्चन समजलाय का? या कारला ह्या 2 कार्स मधलं डिस्टन्स किंवा 2 कार्सला पास करण्यासाठी किती वेलॉसिटी लागेल? ठीक आहे, किती? अशा नाही जाते त्या. याच्या मागे एक कार आहे, त्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे 5 किलोमीटर आहे. ठीक आहे, आणि त्या दोन्ही सेम स्पीडने चालले. याचा अर्थ त्यांच्यामधला डिस्टन्स कमी जास्त होणार नाहीये का, कारण दोघांचीच वेलॉसिटी काय सारखी आहे. ठीक आहे, ती तिसरी गाडी आहे ना, तिला ह्या दोघांना पास करायला किती वेळ लागेल? ठीक आहे, जर सपोज जर असं असतं ह्या दोन्ही गाड्या रेस्टवर आहेत, तर रेस्टवर असल्या तर आपण काय केलं असतं, याला 5 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करायचंय, त्याला टाइम किती लागतोय 4 मिनिटं लागतोय. मग वेलॉसिटी फाइंड करायची याची. वेलॉसिटी इज इक्वल टू काय, त्या डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती आहे 5 आणि टाइम किती आहे 4 मिनिटं. ठीक आहे, असं होऊ शकत होतं. पण आता ते रेस्टवर आहेत का? नाही, त्यांची पण स्वतःची काहीतरी वेलॉसिटी ना. नाही, त्या रेस्टवर नाही आहेत, त्या एका वेलॉसिटीने मूव्ह करतायत ना. चिल. हा
काय बोल, चल बोल बोल. कोण दोघं? ते दोघं सेम स्पीडने चाललेत बरोबर, पण याच्या कंपॅरेटिव्ह ते रेस्टला आहेत का? तिसऱ्या कारच्या याच्यात ते रेस्टवर आहेत का? म्हणजे काय लागणार आहे तिथं? रिलेटिव्ह वेलॉसिटी लागणार आहे. काय लागणार आहे? रिलेटिव्ह वेलॉसिटी लागणार आहे. काय लागणार आहे? रिलेटिव्ह वेलॉसिटी. ठीक आहे, मग रिलेटिव्ह वेलॉसिटी या दोघांची काय असेल बरं? एकच कार आता कन्सिडर करू, दोन्ही कार याच्या कंपॅरेटिव्ह सेम स्पीडला आहेत. ठीक आहे, मग काय येणार ती? V2 मायनस V1. ठीक आहे, V2 काय आता? V2 याची ना, ही किती आहे? V. ठीक आहे, रिलेटिव्ह लिहूया त्याला खाली. V आहे बरोबर, पण ती कशी चालली आहेत? उलटी बरोबर ना, ती कशी चालली उलटी, म्हणून मायनस आणि मायनस V2 म्हणजेच 30. म्हणजे किती आलं ते? मायनस ऑफ, सपोज याला लिहूयात V प्लस 30. ही आली रिलेटिव्ह वेलॉसिटी. काय आली? रिलेटिव्ह वेलॉसिटी. आता वेलॉसिटी मिळालेली, आता तुम्हाला कन्फर्म माहिती आहे वेलॉसिटी किती आहे. डिस्टन्स पण आहे, डिस्प्लेसमेंट आहे. काय करणार मग? वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम येणार आहे. डिस्टन्स कितीचा आहे? 5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. टाइम किती आहे? 4 मिनिटाचा टाइम. ठीक आहे, मग काय मध्ये रिलेटिव्ह वेलॉसिटी V इज इक्वल टू काय? डिस्टन्स किती आहे? 5 किलोमीटर आणि टाइम किती आहे? 4 मिनिट येतो. 4 मिनिट आहे. कशात ते वेलॉसिटी कशात आहे? किलोमीटर पर आवर मध्ये मिनिट येते. ठीक आहे, 1 मिनिट इज इक्वल टू किती हे असतं? 1/60 आर ना, आर मध्ये करायचंय रे. 60 आर. ठीक आहे, तर समज 4 मिनिट काय असेल? 1/60 इंटू 4 आर, म्हणजे काय येणार ते? बाय 60 करायला लागेल. बरं 60 बाय 60 करायला लागेल. 60 वरती जाईल म्हणजे काय होईल ते? 60 इंटू 5/4. 4 ने याला डिवाइड करा, किती येतं? 1 जा 20 राहतो. 5 15 इंटू 5 आलं. ठीक आहे, 15 फायदा किती येतो? 15 फायदा 75. 75 आलं, पण V रिलेटिव्ह आपल्याला माहिती आहे किती आहे ती? मायनस ऑफ. करेक्ट करेक्ट, मग काय येईल ते? मायनस V मायनस 30 इज इक्वल टू 75. हा प्लसला जाईल. साइन चेंज झालाय का? साइन कुठं राहिली का? मायनस ऑफ V मायनस मायनस बाहेर घेतला V प्लस 30. बरोबर आहे. काय मायनस? येऊन तेच होतं ना 75. हा चला V ला इकडे घ्या, पण तरी पण तेच होणार आहे. मायनस 95. 95 ऑप्शनच नाहीये. कुठं स्पीड चुकवली का बघा बरं. स्पीड चुकवली का चेक करा. स्पीड चुकवली का पहा ना. एक मिनिट, स्पीड चुकवली का पहा. अरे थांबा, इथे ना तुम्हाला काय फाइंड करायची आहे? स्पीड फाइंड करायची आहे ना, स्पीड ऑफ द कार. वेलॉसिटी नाही फाइंड करायची. तर याचा मॅग्निट्यूड घेतला, तर काय येते? स्पीड येते ना. याचा जर मॅग्निट्यूड घेतला, ही निगेटिव्ह साईन निघून जाते. याचा जर मॅग्निट्यूड घेतला तर निगेटिव्ह साईन निघून जाते ना. तर मग काय येते? स्पीड इज इक्वल टू काय येते? V प्लस 30 येते स्पीड. ठीक आहे, आणि इथं तुम्ही डिस्टन्स घेतले. ठीक आहे, म्हणून मग ही मायनस साईन निघून गेली. इथे राहतं प्लस 30 बरोबर. प्लस 30 इकडे जाईल, मग V इज इक्वल टू 75 मायनस 30 किती आलं? 45. V इज इक्वल टू काय आली? 45 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, ऑप्शन कोणतं? बी. इथे स्पीड आहे बरं, स्पीड विचारली आहे, स्पीड ऑफ कार. वेलॉसिटी नाही, वेलॉसिटी असते तर मायनस साईन आली असते. एवढंच. क्वेश्चन समजून सांगते बघा, जमतोय का? संपलाय, लास्ट क्वेश्चन आहे, समजून सांगते बघा जमतोय का. A thief is running away on a straight road on a jeep moving with speed 9 meter per second.
अ thief is running away on a straight road ला एक thief रन करतोय ऑन अ जीप मुव्हिंग विथ अ स्पीड 9 मीटर पर सेकंड. मग तो जीप मध्ये आहे आणि जीपची वेलॉसिटी काय आहे 9 मीटर पर सेकंड. ठीक आहे. अ पोलिसमॅन चेजेस हिम ऑन अ मोटरसायकल. जीप आहे, जीपच्या मागे काय चालली आता मोटरसायकल चालली आणि जिची स्पीड किती आहे 10 मीटर पर सेकंड. जिची स्पीड किती आहे 10 मीटर पर सेकंड. इफ इन्स्टंटेनियस सेपरेशन ऑफ जीप फ्रॉम द मोटरसायकल इज 100 मीटर. इथे काय आहे थीफ आहे, त्याची वेलॉसिटी काय आहे 9 मीटर पर सेकंड. त्याच्या मागे काय पोलीस आहे, त्याची स्पीड किती आहे 10 मीटर पर सेकंड. या दोघांमधलं डिस्टन्स किती दिलंय 100 मीटर आहे. तर विचारलंय टाइम किती लागेल हे करण्यासाठी, टाइम किती लागेल त्या थीफला त्याला पकडण्यासाठी. काय पाहाल इथं रिलेटिव्ह वेलॉसिटी पहिली पाहाल. ठीक आहे. याच्या कम्पॅरेटिव्ह याची वेलॉसिटी कितीने जास्त आहे 1 मीटर पर सेकंड जास्त आहे. ठीक आहे. कितीने जास्त आहे 1 मीटर पर सेकंड. बरोबर. रिलेटिव्ह वेलॉसिटी मिळाली तुम्हाला. रिलेटिव्ह वेलॉसिटी किती आहे 1 मीटर पर सेकंड. तुमच्याकडे तुम्हाला टाइम फाइंड करायचा आहे. डिस्टन्स माहिती आहे तुम्हाला किती आहे 100 मीटर. इथेच सॉल्व्ह होतं ते. v इज इक्वल टू काय आलं मग s बाय टी, म्हणजेच काय आलं 100 बाय टी. टी फाइंड करायचं ना 100 बाय टी. v ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 1 इज इक्वल टू 100 बाय टी. सो टी इज इक्वल टू काय आला 100 सेकंड. किती सेकंड लागेल 100 सेकंड. डी. उद्या ग्रॅव्हिटेशन सुरू करतोय रे.